और इसकी क्या प्राइस है? इसकी प्राइस तो 25 लाख रुपए है। तर मित्रांनो, आज विषय असा आहे की आम्ही आलो आहे सारंगखेड्याला चेतक फेस्टिवल बघायला विशेषतः, आणि इथे यात्रा पण आहे. त्या निमित्ताने म्हटलं एक चक्कर मारून येऊ आणि तुम्हाला पण दाखवू. माझ्यासोबत आज बरीच जनता आहे. हितेश वळवी, अमोल वळवी. तर चेतक फेस्टिवलची विशेषता अशी की या ठिकाणी भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून घोडे आणले जातात. त्यांची इथं ट्रेडिंग होते, रेस वगैरे होते आणि बऱ्याचशा काही आपल्याला गोष्टी या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि खूप महागडे घोडे या ठिकाणी येत असतात विकण्यासाठी, लोक त्याला घ्यायला येत असतात. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. आणि अगोदरच्या क्लिप्स तुम्ही बघितल्याच असेल की आम्ही आहे चेतक या फेस्टिवलमध्ये सारंगखेड्याला. सारंगखेड्याची यात्रा सुरू आहे ॲक्च्युली. आणि आज तुम्हाला या फेस्टिवलची थोडीशी झलक मी दाखवणार आहे की आम्ही इथं आलो तर खरं, पण या बाबतीत इतकी काय माहिती नाही. तर तिथं जाऊन त्या लोकांना माहिती विचारूनच तुम्हाला सांगेल. मी काही प्रोफेशनल नाही आहे या गोष्टीमध्ये, पण म्हटलं ही गोष्ट दाखवली गेली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवते. पण इथं आल्यानंतर एक गोष्ट दिसते, तर ही ऑर्गनायझेशन बघा तुम्ही, खूप वेल ऑर्गनाइज प्रोग्राम आहे हा. तर इथं तुम्हाला थोडक्यात दाखवायला गेलं तर या ठिकाणी पूर्ण सिटिंग एरिया आपल्याला पाहायला भेटतो आणि समोर स्टेज आहेत. तर इथं कल्चरल प्रोग्राम्स वगैरे होतात. दुर्दैवाने ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशीच प्रोग्राम नाही आहे, पण ठीक आहे. आम्ही चेतक फेस्टिवलमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी पूर्ण प्रॉपर हॉर्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आणि दाखवतो प्रॉपर तुम्हाला कसं काय आहे ते. असं तर ह्या फेस्टिवलचा इतिहास खूप जुना आहे, म्हणजे जवळपास 350 ते 400 वर्षापूर्वीचा ह्या फेस्टिवलचा इतिहास आहे. पण 2012पासून या फेस्टिवलला चेतक फेस्टिवल असं नाव दिलं गेलं आणि अजूनही तेच नाव कंटिन्यू आहे. हे जे घोडे तुम्हाला दिसत आहे ना, ह्याची किंमत लाखोमध्ये बरं का प्रत्येक घोड्याची, आणि इतके एक्सपेन्सिव्ह असतात ज्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. आप कहाँ से हो? हम MP महेश्वर. MP. और ये घोड़ा कितने का है? ये घोड़ी है, ये 21 लाख रुपए की घोड़ी. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात ही फिमेल हॉर्स आहे आणि हिची किंमत आहे 21 लाख रुपये. आजूबाजूला जे घोडे दिसत आहेत ना ते लाखोंचे आहेत, म्हणजे त्यांची टोटल प्राईस किती करोडमध्ये असतील. आणि हीच या फेस्टिवलची विशेषता असते, खूप महागडे घोडे इथे येतात. तो कितने घोड़े आए हैं और टोटल? हाँ, टोटल कितने घोड़े आए? टोटल 3000 से ऊपर ऊपर है. और सबसे एक्सपेंसिव घोड़ा कौन सा है? अब यहाँ मेरा बताऊंगा कि ऐसी घोड़ी बच्ची है अपनी रुद्रानी. हाँ तो फिर बहुत अच्छी सयोक्ति लगेगी. हाँ पर ये करोड़ों में मंगा रही है बच्ची, देना नहीं. हाँ, सिर्फ दिखाने के लिए आए. मुन्ना दादा का स्नेह और आग्रह दोनों थे, तो उसके कारण लाना पड़ा. तो देने की नहीं है. पुष्कर राज में भी गया था, वहाँ भी घुमाने गया था बच्चों को डिस्प्ले के लिए. तो उसके बाद में अब बच्चों को परिवार ने कहा देना नहीं है बच्चों ने. ये हाँ, स्टेलियन हॉर्स स्टेलियन, उसका खर्चा 1,500 से 2,000 रुपये रोज का पर घोड़े का होता है. हाँ. और मीडियम घोड़े का 400-500 रुपये. और जिसको तैयार अच्छी क्वालिटी की नस्ल के करते हैं ब्रीडिंग में, तो उनको दूध वगैरह देते हैं तो उसका खर्चा भी लग जाता है. पर डे 5 किलो से 10 किलो दूध गाय का पिलाया जाता है. और 4-5 किलो चोकर, घास, भूसा और अन्य सब आहार उसको अलग अलग लगते हैं. और कर्मचारी है, फार्म का खर्चा है, सब जोड़ो तो एक घोड़े पे हल्के बदले पे 500, अच्छे बड़े पे 1,500 से 2,000 रुपये खर्च बैठता है. तो भैया ये फीमेल हॉर्स है, हाँ, क्या नाम है इसका? इसका नाम रुद्राणी. रुद्रानी. हाँ, क्या स्पेशलिटी क्या है इसकी? इसकी फ्लेक्सिबिलिटी है कि 20 महीने की है, हाइट स्ट्रेंथ अच्छी है, बॉडी स्ट्रक्चर अच्छा है, हाँ. बॉडी अच्छी है. कहाँ से आई है? ये MP महेश्वर. MP महेश्वर. हाँ, जिला खरगोन. और क्या उम्र है इसकी? इसकी उम्र 20 महीने है. 20 महीने. हाँ.
जे लोक ह्या रुद्राणीला घेऊन आलेत ते सांगतात की ह्या घोडीला आम्ही विकणार नाही आणि ती खूप जास्त किमती आहे त्यांच्यासाठी. हे जे समोर हॉर्स दिसत आहे तुम्हाला त्याचे डोळे बघा यार, इतकी जबरदस्त ब्युटी आहे. हे घोडे इतके एक्सपेन्सिव्ह असण्याचं कारण म्हणजे त्यांची जी ब्युटी असते, त्यांची स्पेशालिटी असते, त्यांची जी क्वालिटी असते, म्हणून हे घोडे खूप महाग असतात. आणि बरेच लोक इथं घोडे फक्त दाखवायला आणत असतात. तो भैया आप कहाँ से आए हो? यूपी से। यूपी से? यूपी में कहाँ से? बरेली, बरेली. धौरा टांडा, क्या नाम है इसका? बादशाह। बादशाह. क्या स्पेशलिटी क्या है? इसकी स्पेशलिटी ये है, ये चलता है 45 रुआल चाल चलता है हाँ और रेस मारा हुआ है ये घोड़ा। ऐसा? हाँ, रेसर घोड़ा है ये। रेसर घोड़ा है. हाँ। क्या उम्र है इसकी? इसकी उम्र बताना। उम्र 5 साल। 5 साल. एक मिनट भैया, पहले मुझे आप बताओ ये कौन से नस्ल का ये घोड़ा है? सिंधी नस्ल का घोड़ा है। सिंधी नस्ल का. और इसकी क्या प्राइस है? इसकी प्राइस तो 25 लाख रुपए है। मतलब इसकी कीमत 25 लाख रुपए रखी गई है. जी। ऐसा? तो कोई लेगा तो आप दे देंगे? हाँ, कोई लेगा तो दे भी सकते हैं ना, वरना कोई बाकी शौक के लिए आया है, कल ये रेस भी लड़ सकता है अगर तैयार हुआ अच्छा तो। अच्छा, आज रेस नहीं है क्या? आज नहीं, कल रेस है। ह्याची जी हाईट आहे ना ती बघा खूप जबरदस्त उंच आहे. 68 आणि प्लस हाइट है इसकी। कितनी? 68 प्लस। अच्छा, मी पहिल्यांदा बघते माझ्या लाईफमध्ये इतकं उंच घोडा. आणि ह्याचं जे नाव आहे ना बादशाह, जे ह्याला जस्टिस करतं, कारण ह्याची जी अंगकाठी आहे ती बिलकुल तशीच आहे. तर शुक्रिया भैया. क्या नाम है आपका? रजनीश गुप्ता। रजनीश गुप्ता. और आपका? जाहिद। जाहिद. इसके ऑनर का नाम है आसिफ बाबू। आसिफ बाबू। ये दरोना घोड़े की बेटी है। अच्छा, ये भी बहुत स्पेशल है। क्या स्पेशलिटी क्या है ये इसकी? लैंड की घोड़ी है, दरोना घोड़ा है, उसकी बेटी है ये। फिर ये भी बेचने के लिए आए? हाँ, ये भी सेल करने के लिए आई है। क्या प्राइस आहे इसके? इसके 11 लाख रुपए। 11 लाख रुपये. हे जितकेही घोडे तुम्हाला दिसत आहेत ना समोर, हे सगळे रेसचे घोडे आहेत. ये चलता है 32-33 चलता है ये राहल चाल। हाँ. चौथा लाख। क्या नाम क्या है इसका? इसका नाम तो नहीं रखा, वैसे ऐसे ही है ये। और ये भी सेल के लिए? हाँ, ये भी सब सेल। सेल के लिए। ये और ये 40 चलता है। ओ, ये 40 चलता है। इसका नाम है राजा। राजा. हाँ। और क्या कीमत क्या है इसकी? इसकी कीमत है, वैसे मांगने को तो 11 लाख मांग रहे हैं। हाँ। बाकी जब बेचने को आएंगे तो दे सकते हैं। ये 40 चलता है राहल चाल। हाँ. स्पीड इसकी 40 की है। हाँ. ये भी 2 दांत बच्चा है, ये भी सेल के लिए आया। क्या किंमत आहे इसकी? इसके 7.5 लाख रुपए मांगे। 7.5 लाख रुपये. हां. जितके पण घोडे तुम्हाला दिसत आहेत ये ना लाइन भी और हे सगळे सेलसाठी आहेत आणि ह्यांची किंमत करोडोमध्ये बरं का. ये लाइन, ये भी पूरी। प्रत्येक घोड्याची किंमत जर तुम्ही बघितली तर कोणाची 7 लाख, कोणाची 11 लाख, कोणाची 25 लाख आणि टोटल जर केलं तर ते कित्येक करोडोमध्ये जात असेल. काही ठिकाणी फिरल्यानंतर बऱ्याच लोकांनी थोडीफार माहिती दिली, पण एक खूप एक्सपेन्सिव्ह घोडा या ठिकाणी आहे, तर तो घोडा शोधू. जितकेही घोडे तुम्हाला दिसतात ना सगळ्या घोड्यांची किंमत मिळवली तर ती कित्येक करोडमध्ये जाईल सांगता नाहीत, कारण प्रत्येक घोडा लाखोंचा आहे. आणि हीच ह्या फेस्टिवलची विशेषता आहे. आता दिक्कत अशी आहे की ह्या गोष्टीसाठी लागतं तांत्रिक नॉलेज, टेक्निकल नॉलेज लागतं घोड्यांबाबत, त्यांच्या नसलबाबत. आणि जितके पण लोक असतात त्यांच्याशी बोलता आलं पाहिजे, जे आम्हाला येत नाही आहे. तर ब्रदर मला सांगा, इथे येऊन काय फिलिंग आहे तुमची, काय वाटतं? आम्ही बरेचसे छान छान घोडे पाहिले. त्यापैकी एक हायेस्ट प्राईजचा आम्ही आतापर्यंत 30 लाखापर्यंतचा घोडा पाहिला. बघू अजून किती लाखापर्यंत घोडे भेटतात. आता जवळपास आम्हाला घोडे बघायला मिळाले ते 30 लाखापर्यंत. अजून पुढे जो जास्त एक्सपेन्सिव्ह घोडा आहे तो आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहे. जवळपास आता 6 वाजेनंतर ते त्यांची जी नसलची खास कारागिरी आहे ती दाखवण्यात येणार आहे. तुम्हाला पुढे दाखवतो का. इथं खूप गर्दी दिसू राहिली. थोडंसं पुढे आलो आम्ही आणि मला वाटतं की तिथं सौदा सुरू असेल.
संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आता घोडे काढतील इथं बाहेर. रेस वगैरे नाही आहे, रेस उद्या होणार आहे, पण तरी काही घोडे आपल्याला पाहायला भेटतील. तर बघू. ही फिमेल हॉर्स आहे बरं का, आणि खूप ब्युटिफुल आहे ती दिसायला. तिचे डोळे बघा पांढरे एकदम. तर याचं नाव सुलतान आहे, याचं नाव लिहिलं त्याचं नंबर बी तिचा. आणि कदाचित ह्याच्या ओनरचा नंबर असेल. आणि खूप शाय यार एकदम, है ना. एकटाच आहे बिचारा, एकटाच आहे रे तो. आपण जवळची हात लावू दे. डोळ्याला काय भारी मोतीच आहे एकदम. हा ना. जवळपास अर्धा तास झाला आणि आम्ही अजूनही सगळ्यात महागड्या घोड्याच्या शोधात आहे. असं साहजिकच इतकी माहिती कोणी देत नाही, पण बघू, जर माहिती भेटली तर नक्कीच तुम्हाला दाखवतो. याचा कलर बघा तुम्ही, ॲटिट्यूड मध्ये उभा आहे, खूप ब्युटिफुल आहे. तर दादा काय नाव तुमचं? माझं नाव दर्शन पाटील. दर्शन पाटील. आणि या घोड्याची एक स्पेशालिटी सांगा मला. हे तुमच्या समोर 30 महिन्याचं बच्चं आहे. याच्या एजमध्ये एवढं बच्चं आपल्याला पुऱ्या मंडीमध्ये कुठं बघायला नाही भेटतं. आणि काय नाव आहे याचं? याचं नाव टायसन आहे. टायसन आहे. मला सांगा तुम्ही किती घोडे आणले टोटल? आम्ही तर 10 घोडे आणले. 10 घोडे आणलेत. हे सगळे तुमचेच घोडे आहेत का? आणि हे घोडे कुठून आलेले आहेत सगळे? हे सगळे पुण्यावरून आले. सगळे पुण्यावरून आलेले आहेत. बरं, धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. तर गाईज, ह्याची जी हाईट आहे ना ती कॅमेऱ्यामध्ये जास्तीच होत नाही, पण खूप जास्त हाईट आहे त्याची, आणि फक्त 30 महिन्याचं आहे बरं का. तर मित्रांनो, चेतक फेस्टिवल 2025मध्ये जवळपास हजारो घोडे आहेत आणि त्या घोड्यांची किमती करोडोमध्ये आहे. आणि हीच या फेस्टिवलची विशेषता असते की इथं इतके एक्सपेन्सिव्ह घोडे येतात. काही घोडे फक्त दाखवायला येतात, काही विकायला येतात. आणि हे घोडे घेण्यासाठी खूप लोक इथे येत असतात, सेलिब्रिटीज येत असतात, मोठमोठे श्रीमंत लोक येत असतात. आणि म्हणून सारंगखेड्याचं एक विशेष नाव आहे. हा होता चेतक फेस्टिवल. थोडीफार माहिती सांगितली, ह्याच्यातलं काही टेक्निकल नॉलेज आम्हाला नाही आहे. आणि 3-4 ठिकाणी आम्ही फिरलो, त्या लोकांनी माहिती सांगितली आणि जी जेन्युअन माहिती होती त्यापैकी एक जो काळा घोडा बघितला तो खूप एक्सपेन्सिव्ह घोडा वाटला, पण त्याची प्राईज नाही सांगू शकत, कारण त्यांनी सांगितलं की प्राईज सांगायची नाही असं. तर ठीक आहे, आणि ही स्पेशालिटी ह्या गोष्टीची. तर बघू, पुढे काय दिसलं तुम्हाला नक्कीच दाखवतो. लॉजिक राज अक्षय वाले